श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 16 ते 22 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, येणारा हा आठवडा सिंह राशीच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी घेऊन येणार आहे का? तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळणार का, की अजून थोडा संयम ठेवावा लागणार आहे? करिअरच्या क्षेत्रात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरणार का? ज्या स्वप्नांसाठी तुम्ही इतका संघर्ष केला ती स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर आहेत का? प्रेमसंबंधांमध्ये मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ आली आहे का? जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल का, की एखादा छोटासा गैरसमज मनाला दुखावून जाईल? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का, की काही जबाबदाऱ्या अचानक तुमच्यावर येतील? आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन यशस्वी होईल का? कधीकधी आयुष्यात असे काही क्षण येतात जे आपल्या धैर्याची आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा घेतात. हा आठवडा देखील तसाच असू शकतो. पण लक्षात ठेवा, सिंह राशीच्या लोकांमध्ये परिस्थितीशी लढण्याची ताकद आणि जिद्द नैसर्गिकरित्या असते. म्हणूनच हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन शिकवण, नवीन अनुभव आणि कदाचित काही आनंदाच्या क्षणांची भेट घेऊन येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचं सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात थोडे चढउतार दाखवणारी असू शकते. सुरुवातीचे काही दिवस थोडे तणावपूर्ण वाटू शकतात, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे वातावरण सकारात्मक होऊ लागेल. तुमच्या मनात अनेक विचार चालू असतील. काही निर्णय घ्यायचे आहेत, काही गोष्टी बदलायच्या आहेत आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, अशी भावना मनात निर्माण होऊ शकते. सिंह राशीचे लोक स्वभावाने धाडसी आणि आत्मविश्वासू असतात. त्यामुळे परिस्थिती कितीही अवघड असली तरी तुम्ही हार मानणारे नाही. या आठवड्यातही तुमची हीच जिद्द तुम्हाला पुढे नेईल. काही वेळा तुम्हाला असे वाटू शकते की मी इतकी मेहनत करतो, पण मला हवे तसे परिणाम का मिळत नाहीत? पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रयत्नाचे फळ लगेच मिळत नाही. काही यशाला वेळ लागतो. आठवड्याच्या मध्यात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखादे काम जे खूप दिवसांपासून अडकले होते ते अचानक मार्गी लागू शकते. त्यामुळे मनात पुन्हा आशा निर्माण होईल. घरातील वातावरण देखील थोडे बदलू शकते. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि तुम्हाला भावनिक आधार देईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करण्याची संधी देणार आहे. करिअर आणि नोकरी. करिअरच्या बाबतीत हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी थोडा मेहनतीचा पण प्रगतीचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या थोड्या कठीण वाटतील, पण तुम्ही त्या योग्य प्रकारे पार पाडू शकता. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे तुमचे काम प्रामाणिकपणे आणि मन लावून करा. कधीकधी सहकाऱ्यांमधील स्पर्धेमुळे वातावरण थोडे तणावपूर्ण होऊ शकते, पण अशावेळी शांत राहणे अधिक योग्य ठरेल. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. तुमचे विचार आणि कल्पना इतरांना प्रभावित करू शकतात, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यासाठी योग्य संकेत देऊ शकतो. मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. सर्व बाजू तपासून मगच पाऊल उचला. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीची छोटीसा पण आनंद देणारी दखल घेतली जाऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असू शकतो. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील गरजा, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. पैशांचे नियोजन करताना थोडी सावधगिरी बाळगा. अनावश्यक खरेदी टाळा. कधीकधी आपण भावनेतून खर्च करतो आणि नंतर पश्चात्ताप करावा लागतो. जर तुम्ही एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. सध्या मोठ्या जोखमीची गुंतवणूक टाळलेली बरी. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील या आठवड्यात दिसते. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्याची जाणीव होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला असू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल अधिक काळजी वाटू लागेल. काही वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे मन दुखावू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नात्यात संवाद आणि समजूतदारपणा अत्यंत महत्त्वाचा असतो. जर एखादा गैरसमज झाला असेल तर तो मनात ठेवू नका. शांतपणे बोलून तो दूर करण्याचा प्रयत्न करा. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. सुरुवातीला ही ओळख साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती नात्यात बदलू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या क्षणांमधूनच नात्यातील गोडवा वाढतो. कौटुंबिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील काही गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करू शकतात. कधीकधी आपल्याला वाटते की आपण खूप मजबूत आहोत, पण कुटुंबातील एखादा प्रसंग आपल्याला भावनिक करून जातो. या आठवड्यात असे काही क्षण येऊ शकतात. भावंडांशी संबंध सुधारतील. कुटुंबातील एखादा आनंदाचा कार्यक्रम देखील ठरू शकतो. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमचे मत ऐकतील आणि त्याला महत्त्व देतील. आरोग्य.
आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप कमी झाल्यास चिडचिड वाढू शकते. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणं आवश्यक आहे. योग आणि ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. बाहेरचे जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा. पुरेसे पाणी प्या आणि शरीराची काळजी घ्या. आठवड्याचा संदेश. कधीकधी जीवन आपल्याला अचानक थांबून विचार करण्यास भाग पाडते. हा आठवडा देखील तसाच असू शकतो. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात खूप ताकद आहे, खूप क्षमता आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक अनुभव, नवीन शिकवण आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. काही गोष्टी मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, पण तुमची मेहनत आणि नेतृत्वगुण तुम्हाला हळूहळू यशाच्या दिशेने नेतील. सहकाऱ्यांशी जुळवून घेतल्यास वातावरण अधिक सकारात्मक राहील. आर्थिक बाबतीत परिस्थिती मध्यम पण स्थिर राहण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे पैशांचे नियोजन आवश्यक ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावना अधिक तीव्र होऊ शकतात. छोट्या गैरसमजांना मोठं रूप देण्याऐवजी संवाद साधल्यास नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. कुटुंबाच्या बाबतीत काही प्रसंग असे येऊ शकतात, जे तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक जवळ आणतील. कुटुंबियांची साथ आणि आधार तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि ताण जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि योग्य आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. एकूणच हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी संयम, सकारात्मक विचार आणि धैर्याने पुढे जाण्याचा आहे. जर तुम्ही परिस्थितीकडे शांतपणे पाहिले आणि स्वतःवर विश्वास ठेवला, तर हा आठवडा तुम्हाला नवीन संधी, अनुभव आणि आत्मविश्वासाची नवी ऊर्जा देऊ शकतो. कधीकधी आयुष्य आपल्याला जे देते ते आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठे आणि सुंदर असते. धन्यवाद.